नमस्कार, मी सारिका धोकरट। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत। कटोरी ब्लाउज बनवण्यासाठी लागणारं मेजरमेंट: तयार उंची 14 इंच, छाती 39 इंच, कंबर 34 इंच, पुढचा गळा 6 इंच, पाठीमागचा गळा 9.5 इंच, हाताची उंची 6 इंच, हाताचा घेर 14 इंच, शोल्डर 5.5 इंच। या ठिकाणी मी हा पेपर घेतलेला आहे आणि याला या पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे। आपण पुढचा आणि पाठीमागचा भाग एकत्रच काढणार आहोत, त्यासाठी मी या ठिकाणी हे फोल्ड केलेलं आहे। ब्लाउजची तयार उंची 14 इंच आहे, तर त्यामध्ये 1 इंच ऍड करायचं आहे, म्हणजे 15 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। सेम पद्धतीने हेच 15 इंच ह्या साईडला सुद्धा मार्क करून घ्यायचं आहे। ही रेषा जोडून घेऊया। या रेषेवरती आपण शोल्डरचं माप टाकणार आहोत। तर ह्या रेषेपासून खाली 6 इंचावरती मार्क करायचं आहे। ह्या रेषेवरती आपण आर्म होलचा आकार देणार आहे, म्हणजेच मुंडा घेराचा आकार देणार आहोत। शोल्डर 5.5 इंच, तर बरोबर 5.5 इंच घ्यायचं आहे आणि मार्क करायचं आहे। सेम हेच 5.5 इंच खाली ह्या आर्म होलच्या रेषेवरती ठेवायचं आहे। मार्क करून एक उभी रेषा जोडून घ्यायची आहे। आता ह्याच आर्म होलच्या रेषेवरती छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। छाती 39 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग 9.25 इंच मार्क करायचा आहे आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। 9.25 म्हणजे ह्या 2 काड्यावरती इथं अलीकडे माप टाकायचं आहे। कंबर 34 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग येतो 8.5 इंच, पुढे 1 इंच डाट साठी आणि शिलाई मार्जिन 2 इंच। आता हे पॉइंट जोडून घेऊया। ह्या पॉइंट पासून इकडं 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे आणि पाठीमागच्या आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे। परत ह्या पॉइंट पासून इकडं 1 इंचावरती मार्क करायचं आहे आणि पुढच्या आर्म होलचा आकार द्यायचा आहे। आता आपण हे कट करून घेऊया। सर्वात आधी आपण हा पाठीमागचा जो आर्म होल आहे तो कट करून घेणार आहोत। या ठिकाणी 2 भाग तयार झाले आहे। हा पाठीमागचा भाग आहे, हा पुढचा भाग आपण बाजूला ठेवून घेऊया। सर्वात आधी 2 इंचावर मार्क करून आपण शिलाई मार्जिन ची रेषा जोडून घेऊया। ह्या पॉइंट पासून इथपर्यंत याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि पाठीमागचा डाट आपल्याला टाकायचा आहे। खालून वरती 4.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि जो 1 इंच आपण सोडलेला आहे तर अर्धा इंच ह्या साईडला आणि अर्धा इंच ह्या साईडला मार्क करायचा आहे। पाठीमागचा गळा 9.5 इंच आहे, तर वरतून खाली वरच्या साईडनी खालच्या साईड पर्यंत 10 इंचावरती मार्क करायचं आहे, जे अर्धा इंच आपल्या या ठिकाणी शिवण्यात जाणार आहे। आता ह्या पॉइंट पासून इकडं 3 इंचावरती 3.5 इंचावरती मार्क करायचं आहे। शोल्डर पट्टीसाठी ह्या पॉइंट पासून इकडं 3 इंचावरती मार्क करायचं आहे। आता हे पॉइंट जोडून घ्यायचे आहे आणि पाठीमागच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे।
आता हे कट करून घेऊया. पाठीमागच्या गळ्याचा आकार कट करून झालेला आहे. आता हे जे मार्क केलेलं आहे त्याला नॉच लावून घेऊया, म्हणजे ज्यावेळेस आपण अस्तरावर याची कटिंग करू तर ते आपल्याला पॉइंट पटकन देता येते. या ठिकाणी पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता पुढचा भाग आपण काढून घेऊया. पुढच्या भागामध्ये जे आपण हे आर्म होल 1 इंचावरती आकार दिलेला आहे तर हे कट करून घेऊया. योगपट्टीसाठी खालच्या साईडनी वरती 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे. सेम पद्धतीने हे 2.5 इंच ह्या साईडला सुद्धा ठेवून मार्क करायचं आहे. ही रेष जोडून घेऊ. आता ह्या पॉइंट पासून वरती 1 इंचावरती मार्क करायचं आहे. छाती 39 इंच आहे तर त्याचा 5वा भाग येतो 7.8 इंच, म्हणजे जवळजवळ 7.25 इंच. तर बरोबर 7.25 या ठिकाणी टेपला पकडायचा आहे आणि याचा असा मध्य काढून घ्यायचा आहे आणि आलेल्या मध्यापासून या ठिकाणी योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. पुढचा गळा 6 इंच आहे तर ह्या शोल्डर पट्टी ह्या पॉइंट पासून इकडे शोल्डर पट्टीसाठी 3 इंचावरती मार्क करायचा आहे आणि वरतून खाली 6.5 इंचावरती मार्क करायचा आहे. पुढचा गळा 6 इंच आहे तर अर्धा इंच या ठिकाणी शिवण्यात जाणार आहे आणि ह्या पॉइंट पासून इकडं 3 इंचावरती मार्क करायचं आहे. हे पॉइंट जोडून घ्यायचे आहे आणि पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता ह्या पॉइंट पासून इकडं शिलाई मार्जिन सोडून इकडं 3 इंचावरती मार्क करायचं आहे आणि ह्या पॉइंट पासून वरती 1 इंचावरती मार्क करायचा आहे आणि कटोरीचा असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता हे आपण कट करून घेऊया. पुढच्या भागाची कटिंग या ठिकाणी करून झालेली आहे. आता आपण हाताची बाही काढून घेऊया. हाताची बाही काढण्यासाठी पाठीमागचा भाग या ठिकाणी घ्यायचा आहे आणि पाठीमागच्या भागाचा आर्म होल मोजून घ्यायचा आहे. बरोबर टेपला ह्या पद्धतीने पकडायचा आहे आणि असं गोलाकार शिलाई मार्जिन पर्यंत मोजून घ्यायचा आहे. 9.25 इंच येत आहे. पेपर घेतलाय याला या ठिकाणी असं फोल्ड करून घेतलेलं आहे. हाताची उंची 6 इंच आहे तर त्यामध्ये 1 इंच ऍड करायचं आहे. 7 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. सेम पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा 7 इंचावरती मार्क करायचं आहे आणि हे रेषा जोडून घेऊया. या पॉइंट पासून खाली इकडं 4.25 इंचावरती मार्क करायचं आहे. आता या रेषेवरती आपण जे आर्म होल मोजलेलं होतं 9.25 इंच आलेलं होतं तर बरोबर 9.25 इंच या ठिकाणी 9 आणि त्याच्या पुढे ज्या 2 रेषा आहेत तर तिथपर्यंत घ्यायचं आहे. 9.25 इंचावरती मार्क करायचं आहे आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. हाताचा घेर 14 इंच आहे तर त्याच्या निम्म 7 इंचावरती मार्क करायचं आहे आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. आता हे पॉइंट जोडून घेऊया. आता ह्या पॉइंट पासून इथपर्यंत तिरपी रेषा ओढून घेऊया.
आता ह्या तिरप्या रेषेचा मध्य काढायचा आहे. आलेल्या ह्या मध्यापासून परत ह्या पॉइंट पासून इकडं याचा मध्य काढायचा आहे आणि खालच्या साईडला अर्धा इंचावरती मार्क करायचा आहे. म्हणजे आपल्याला पुढच्या आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि हा जो आहे हा पाठीमागचा आर्म होलचा आकार आहे. आता हे कट करून घेऊया. यावरती ह्या पद्धतीने मार्क करायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवायला घेऊ तर त्यावेळेस हा जो भाग आहे हा पुढच्या साईडलाच जोडता आला पाहिजे. आता आपण कटोरी ही दुसऱ्या पानावरती वाढवून घेऊया. सर्वात आधी कटोरी आहे तसे मार्क करून घ्यायचं आहे. हे जे मार्क केलं होतं आपण ते सेम ह्या पद्धतीने इथं मार्क करून घ्यायचं आहे. छातीचा 5वा भाग टाकायचा आहे. टेपला ह्या पद्धतीने इकडे पकडायचा आहे आणि 39 छातीचा 5वा भाग येतो 7.8 इंच. तर मग बरोबर ह्या ठिकाणी 7.25 इंचावरती मार्क करायचा आहे. आणि त्यानंतर अर्धा इंच शिलाई मार्जिन. सेम पद्धतीने हा अर्धा इंच ह्या साईडला सुद्धा करून घ्यायचा आहे. तसेच इकडच्या साईडला सुद्धा अर्धा इंच घ्यायचा आहे. आता हे पॉइंट जोडून घ्यायचे आहे. गोलाकार आकार द्यायचा आहे. बरोबर ह्या पॉइंट पर्यंत यायचं आहे. आता ह्या पॉइंट पासून खाली 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. याला सुद्धा असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. ह्या पॉइंट पासून वरती 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे. जो 2.5 इंचाचा आपण टक्स टाकणार आहोत. बरोबर या पद्धतीने याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. या पॉइंट पासून इकडं 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. ही रेषा जोडून घेऊया. आणि हे 2.5 इंच बरोबर येत आहे का नाही बघून घ्यायचं आहे. कुठपर्यंत 2.5 इंच येत आहे तिथं मार्क करायचं आहे. या ठिकाणी थोडं 1/2 इंच वर आलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपण गोलाकार देऊन घेऊया. आता हे बरोबर ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि थोडासा या ठिकाणी कट लावायचा आहे. हा इथं कट लावलाय ना सेम पद्धतीने हा कट ह्या इकडच्या साईडला पण आलेला आहे. आता हे आपण कट करून घेऊया. या ठिकाणी इथं नॉच लावून घेऊया. म्हणजे ज्यावेळेस आपण अस्तरवर ठेवू तर त्यावेळेस आपल्याला ते पटकन लावता येईल. कटोरी या ठिकाणी तयार झालेली आहे. आता हे कात्रण आपण अस्तरवरती ठेवून कट करून घेऊया. अस्तर या ठिकाणी मी ठेवून घेतलेला आहे आणि हे अस्तर मी या पद्धतीने फोल्ड केलेला आहे. बंद बाजू या साईडला आहे. तर बंद बाजूला आपल्याला पाठीमागचा भाग ठेवून कट करून घ्यायचा आहे. हा पाठीमागचा गळा हे जे आहे हे बंद साईड तर बंद बाजूलाच या ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे.
पुढच्या भागात फक्त आपल्याला ही बाजू फक्त आपल्याला अर्धा इंच खाली वाढवून घ्यायची आहे. बाकी कुठे बदल होणार नाही, फक्त ह्या साईडलाच आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. त्यानंतर योगपट्टीचा भाग या ठिकाणी ठेवून कट करून घ्यायचा आहे. कटोरीचा भाग नेहमी या तिरप्या कापडात ठेवून कट करून घ्यायचा आहे. आता हे कट करून घेऊया. अशा प्रकारे कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.